आम्ही सर्वांकडे गेलो, आमचं मतं हात जोडले, त्यांच्याकडे मतं मागितली, त्यांनी भरभरून आम्हाला मतं दिली आणि हा विजय लोकांचा विजय आहे, हा वसई विरारमधील मतदारांचा विजय आहे, हा विजय वसई विरारमधील नागरिकांचा विजय आहे, नालासोपारामधील नागरिकांचा विजय आहे। गेल्या 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला खेचून आणणारे आणखीन एक शिलेदार आहेत, ते म्हणजे राजन नाईक। नालासोपारा विधानसभेत क्षितिज ठाकूर हे सलग 3 वेळा निवडून आलेले आणि मोठं आव्हान हे राजन नाईक यांना होतं। हे आव्हान कसं त्यांनी पेललं हे बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राजन नाईक आहेत। सर, काय सांगाल? गेली 35 वर्ष बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आहे। आपल्या समोर जो उमेदवार होता तो हितेंद्र ठाकूरांचे पुत्र होते, 3 वेळा आमदारकी त्याने घेतलेली होती, मोठा दबदबा होता। काय सांगाल, कशी रणनीती होती, कसा विजय खेचून आणला? नमस्कार, मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून माझ्या सर्व मतदार भावांचे आणि माझ्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला प्रचंड मताने विजयी केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। माझी रणनीती अशी काहीच नव्हती। केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मी मतदारापर्यंत, नागरिकापर्यंत, मी आणि माझ्या सर्व देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवल्या, नागरिकांपर्यंत पोहोचवल्या। आम्ही सर्वांकडे गेलो, आमचं मतं हात जोडले, त्यांच्याकडे मतं मागितली, त्यांनी भरभरून आम्हाला मतं दिली आणि हा विजय लोकांचा विजय आहे, हा वसई विरारमधील मतदारांचा विजय आहे, हा विजय वसई विरारमधील नागरिकांचा विजय आहे, नालासोपारामधील नागरिकांचा विजय आहे। नालासोपारा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर अख्खं पिंजून काढलेलं, पायी पायीही प्रचार केलेला, आपल्या लाडक्या बहिणींचा कसा प्रतिसाद होता? मी 193 किलोमीटर, म्हणजे जर हे बघितलं तुम्ही, माझ्या एका मित्रांनी माझ्याबरोबर फिरत होते, ते त्यांनी मोबाईलमध्ये काय लावतात ते लावलेलं आणि 193 किलोमीटरचा पायी प्रवास केला। ह्या प्रवासामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाशी मी संपर्क केला, म्हणजे अगदी रस्त्यावरती असतील फेरीवाले असतील, माझ्या मोची बांधवाचे दुकानं असतील, माझ्या भाजी विक्रेत्यांची दुकानं असतील, गाई गुराची सांभाळ करणारे जे रस्त्यावरती गाई आणि त्याला चारा देणारे त्यांच्याशी असतील, अशा सामान्यातल्या सामान्य लोकांशी मी संपर्क साधला। त्यांनी माझ्या हाकेला ओ दिला आणि हे 23 तारखेला, जे 20 तारखेला मतदान झालं, त्यांनी कमळाचं बटन दाबलं। 20 तारखेला मतदान होतं आणि त्या अगोदर 19 तारखेला एक मोठं महानाट्य घडलं पैसे वाटपाचं। तो टर्निंग पॉईंट होता का बहुजन विकास आघाडीचा? तुमच्यासाठी तो टर्निंग पॉईंट होता का? तिकडनं लोक फिरले? आमचा विजय हा 100% होताच, ह्याबद्दल नो डाऊट। पण त्यावेळेला त्यांनी जे त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं की 23 तारखेला कळेल, हे 23 तारखेला लोकांनी दाखवून दिलं। आम्हाला त्यांच्याबद्दल कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आणि माझ्या लाडक्या बहिणीचे आभार मी किती मानावेत। त्यांनी पहिलं मला 19 तारखेला आपण होताच तिथे, क्लिप बघितले असेल, मला कसं होतं सांगितलं, पदराखाली गेला, बायकांच्या नाही, माझ्या लाडक्या बहिणीच्या पदराखाली मी गेलेलो, माझ्या बहिणी आहेत त्या, आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी पदर खोचला आणि प्रत्येक माझ्या बहिणीने ठरवलं की मी 100 घर करणार, तिथे हात जोडून माझ्या भावासाठी मी मताची भिक्षा मागणार, आणि लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली, म्हणजे त्यांच्या उजवीत भिक्षा टाकली आणि 20 तारखेला जो उठतो तो कमळाचा 1,65,000, म्हणजे लोकसभेमध्ये 1,36,000 मी होतो, तो आता 1,65,000पर्यंत, 66,000पर्यंत गेलो। ही जी करामत आहे ना, ह्या माझ्या लाडक्या बहिणीने केली। वसई विधानसभेतून बघितलं तर आपण 3,200ने स्नेहा दुबे पंडित आलेले आहेत, मात्र आपल्याला घवघवीत असं यश मिळालेलं आहे। काय म्हणाल एवढं नालासोपारावासींसाठी? नालासोपारामध्ये मतदारांची संख्या 6,08,000 आहे, वसईमध्ये मतदारांची संख्या कमी आहे, त्यामुळे हे तिथे काटेकी टक्करच होती। तिघांमध्ये मताची विभागणी झाल्यामुळे ह्या 3200चा लीड आहे। तरी पण विजय हा भारतीय जनता पार्टीचा झाला, विजय हा महायुतीचा झाला, विजय हा लोकशाहीचा झाला, विजय ह्या वसईमध्ये, ह्या नालासोपारामध्ये सुशासन येण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे, विकासासाठी कौल दिला आहे। मी आणि माझी स्नेहा दिदी, माझी बहीण, म्हणजे आम्ही गणपतीला जेव्हा त्यांच्या घरी गेलेलो त्याला आम्ही ठरवलेलं की तिचे सासरे होते, नवीनचे वडील, की दोघांनाही तुम्हाला विधानसभेत जायचं आहे। तेव्हा तिकिटाचं वगैरे काही नव्हतं, पण तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिले की दोघांनाही विधानसभेत तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे गजाननही त्यांचे आशीर्वाद
मान्य केले आणि आम्हाला दोघांनाही, आणि बोईसरमध्ये आपण बघता विलासजी तरे तेही प्रचंड मताने त्यांचा विजय झाला. आम्ही विरोधकावरती कुठल्याही प्रकारे आमचा आरोप नाही, टीका टिप्पणी नाही. आम्ही ह्या नालासोपारा विरार वसईच्या सर्वांगीण विकासासाठी इथे जे नागरिक मोठ्या अपेक्षेने राहतात, इथे जे चाकरमानी जे मुंबईला जातात, कामाला जातात, रात्री झोपायला जातात, त्यांचं जीवन कसं सुसाही होईल, त्यांचा प्रवास कसा सुसाही होईल, त्यांना प्यायला पाणी कसं मिळेल, त्यांचे मुलं शाळेत कशी चांगल्या प्रकारे जातील, त्यांना चांगल्या शाळेत जातील, त्यांना हॉस्पिटलची ट्रीटमेंट असेल, मेडिकल असेल. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, हे सरकारी दवाखाने जे आहेत ते स्टेशनपासून आतमध्ये आहेत आणि सकाळी 9 ते 5 चालतात. मी आयुक्ताला सांगितलं की आमच्या इथे चाकरमानी सकाळी 6ला जातात, संध्याकाळी 8-9ला येतात. ह्या दवाखान्याचा उपयोग कोणाला? घरी जो असेल त्यांनाच. त्यांच्यासाठी मी आता आग्रह करणार आहे त्यांच्यासाठी की संध्याकाळी 4 ते रात्री 10 आणि सकाळच्या शिफ्टमध्ये हे दवाखाने चालू झाले पाहिजेत. हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे तो आचोळ्याचा, त्याचंही काम बाकी आहे, त्यासाठी प्रयत्न करणार. काय आदरणीय देवेंद्रजी, आमच्या महाराष्ट्राचे नेते, आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी, काल मी सागर बंगल्यावर गेलेलो, त्यांनी मला सांगितलं की राजन, विकासाचं काम तुला निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि सरकार तुझ्या पाठी ठामपणे उभं राहील. आपण चांगला विकास या नालासोपाऱ्याचा, वसईचा, विरारचा निश्चितपणे करू, असं आमच्या आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय पालकमंत्री यांनी सगळ्यांनी मला ठाम विश्वास दिलेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर नालासोपाराकरांनी आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. ती कशी पेलवणार? कारण की विकासाचे अनेक कामं राहिलेले आहेत. कोणकोणत्या विकास कामांना आपण मूलभूत असं प्राधान्य देणार? मी गेल्या 37 वर्षापासून पक्षाचं काम करतो. 10 वर्ष नगरसेवक गटनेताही महापालिकेत काम केलेलं आहे. इथे लोक स्वतः मेहनत करून कमावून खातात. आदरणीय मोदीजींनी 80 करोड लोकांना मुक्तपणे धान्य दिलं आहे. आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना वगैरे अनेक योजना आहेतच. लाडक्या बहिणीच्या खर्चासाठी महिन्याला 1500 रुपयाचे आता 2100 रुपये होणार आहेत. हे सगळं करत असताना बाकी मूलभूत जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आता स्टेशनच्या बाजूला गेल्यानंतर कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही. नालासोपारा असेल, विरार असेल, वसई असेल, आरोबी म्हणजे रेल्वे उड्डाण पूल म्हणजे जे सेंटर पार्कमध्ये एक सेंटर पार्कचं स्ट्रीप असता आणि इथे अलकापुरी त्या जो नालासोपारा पश्चिमेला येतो तो विरारचा एक असेल, ह्याची अत्यंत आवश्यकता आहे. 12 ते 13 ठिकाणी रस्त्यावरती ओव्हरब्रिज, ट्रॅफिक जाम एरिया आहे, तिथे ओव्हरब्रिज होणं अत्यंत आवश्यक आहे. असे अनेक कामं आहेत. पाणी आज जवळजवळ 400-500 टँकर चालतात. व विरारला एव्हरग्रीन सिटी असेल, विरारला ग्लोबल सिटी असेल, इथे पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे. म्हणजे नागरिकांनी वॉटर रिसोर्सेस चार्जेस म्हणून करोडो रुपये डिपॉझिट भरला आहे त्यांच्या पोटाला चिमटा काढून, पण आज तिथे घरपट्टी नाही भरली. आता घरपट्टी कोणी भरली नाही? बरं, महापालिकेला अधिकार आहेत की ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्याचं पाणी पण तुम्ही बंद करू शकता, कायदा तर बंद करा. पण बाकी हजारो लोकांना त्रास का? जर बिल्डरनी घरपट्टी भरली नसेल तर सामान्य नागरिकाचा असा जाब आम्ही आयुक्ताला विचारणार आणि त्यांनाही पाणी तातडीने दिलं पाहिजे. त्यांचा जो हक्क आहे, आदरणीय मोदीजी 18 करोड लोकांना हर घर जल शुद्ध पाणी देत असतील तर इथल्या 1-2 लाख लोकांना द्यायलाच पाहिजे. आम्ही आयुक्ताकडे मागणी करणार ती, आणि मला विश्वास आहे नियमाच्या अधीन राहून आयुक्त ती मागणी निश्चितपणे पूर्ण करतील. नक्कीच हे होते राजन नाईक यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की नालासोपारा मतदारसंघातील मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो सार्थ मी ठरवणार. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.